धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं काही अंशी उघडीप दिल्यानं शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रविवारी सकाळपासून घट होतीये। यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात या मोसमातला होऊ घातलेला पहिला चढता दक्षिण द्वार सोहळा होण्याची शक्यता कमी आहे। दक्षिण द्वार सोहळ्यासाठी अजून किमान 3 फूट पाणी वाढणं आवश्यक होतं, मात्र आता पाणी ओसरू लागलंय। शुक्रवारी कृष्णा नदीचं पाणी मंदिराजवळ पोहोचलं। शनिवारी सकाळी ते मंदिराच्या मंडपात शिरलं। यानंतर शनिवारी दिवसभरात कृष्णेच्या पाणी पातळीत फक्त 1.5 फुटानं वाढ झाली। यामुळे रात्री 9 वाजता ते मंदिर गाभाऱ्यापर्यंत पोहोचलं। दक्षिण द्वार सोहळ्यासाठी अजून 3 फूट पाणी वाढणं आवश्यक होतं, मात्र शनिवारी रात्रीतून फक्त 3 इंचानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। यामुळे रात्री दक्षिण द्वार सोहळा होऊ शकला नाही। दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं उघडीप दिल्यानं कृष्णेच्या पाणी पातळीत रविवारी सकाळपासून घट होतीये। पुराचं पाणी ओसरू लागल्यानं दक्षिण द्वार सोहळ्यासाठी किमान 2.5 ते 3 फूट पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता कमी असल्यामुळे सध्या तरी या मोसमातला पहिला चढता दक्षिण द्वार सोहळा होण्याची शक्यता कमीच आहे। गेले 2 दिवस दक्षिण द्वार सोहळ्यासाठी व दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकामधून आलेले भाविक मंदिरासमोर असलेल्या गुडघ्या उड्या पाण्यातूनच श्रींचं दर्शन घेत आहेत। मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद।